नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे प्रथिन म्हणजेच प्रोटीन बद्दल। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असा जीवनावश्यक घटक आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की प्रोटीन हे फक्त आपल्याला मांसाहारातून मिळतं आणि शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन खूप कमी प्रमाणात असतं। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शाकाहारी असे कोणते पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये अंड्यांपेक्षा पण जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं। त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये प्रोटीन लागतं आणि ते प्रोटीन आपण कसं मिळवायचं त्याबद्दल आपण ते विस्तृतपणे चर्चा करणार आहोत। तर प्रथम आपण जाणून घेऊयात की प्रोटीन हे आपल्या शरीरामध्ये काय काम करतात। प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक आहे। आपल्या शरीरामध्ये पेशी तयार करण्याचं महत्त्वाचं कार्य हे प्रोटीन करतात आणि मग दिवसभर काम करून जे आपल्या शरीरामध्ये झीज झालेली असते ती झीज भरून घेण्यासाठी प्रोटीन हे महत्त्वाचं कार्य करते। आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी, स्नायूंच्या आरोग्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी एवढंच नाही तर नखांच्या आरोग्यासाठी सुद्धा प्रोटीनच लागतं। आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं महत्त्वाचं कार्य हे प्रोटीन करत असतं। आता टी सेल, बी सेल, अँटीबॉडीज हे सगळं प्रोटीननी बनलेलं असतं। आता एवढंच नाही तर आपले जे जेनेटिक मटेरियल आहे, प्रत्येक सेलमध्ये डीएनए असतात, आरएनए असतात, हे सुद्धा प्रोटीननी बनलेले असतात। म्हणजे मग आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, आपल्या मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया व्यवस्थित करण्यासाठी, झोप प्रॉपर येण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला प्रथिनाची आवश्यकता असते। आणि आपल्याला डेली प्रोटीन लागतं तरी किती, तर साधारणपणे 0.83 ग्रॅम पर किलोग्राम ऑफ बॉडी वेट। म्हणजे एखादा व्यक्ती जर 60 किलोचा असेल तर साधारणपणे 52 ते 53 ग्रॅम प्रोटीन हे त्याला लागत असतं आणि हे आपल्याला आपल्या रूटीन आहारामधून सहज मिळतं। मग एक्स्ट्रा प्रोटीनची आपल्याला गरज असते का ना? कॅन्सर असू देत, टीबी असू देत किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती, HIV पेशंट्स असतात ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असेल, गर्भवती स्त्रिया, त्याच बरोबर लहान मुलं की ज्यांच्या ग्रोथ खूप फास्ट होत असतो, त्यांची उंची खूप फास्ट वाढत असते, एक्स्ट्रा प्रोटीनची गरज पडू शकते। प्रत्येकाची प्रोटीन रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असते। ज्यांचं बैठे काम असतं त्यांना प्रोटीन थोडं कमी लागू शकतं। जे जिममध्ये जातात, जे व्यायाम करतात किंवा श्रम करतात, ज्यांना मसल मास बनवायचे, बॉडी बिल्डिंग करायची आहे, त्यांना एक्स्ट्रा प्रोटीन लागतं। बऱ्याच वेळ आपल्या शरीराला जी प्रोटीनची गरज असते ती भागत नाही आणि शरीर वेगवेगळ्या लक्षणांनी ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतं, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मग विविध आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं। तर हे 8 लक्षण कोणते हे मी तुम्हाला पटकन सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या स्नायूंमध्ये खूप वेदना राहते, शरीर सारखं दुखतं, थकल्यासारखं वाटतं, मांसपेशींमध्ये स्नायूंमध्ये वेदना राहतात, अंगदुखी होते, सांधेदुखी होते, मसल मास लॉस होतो, केस खूप गळून पातळ होतात, नख पटकन तुटतात, त्वचा शिथिल होते, खाज सुटते, हे सुद्धा प्रोटीन कमी होण्याचे लक्षण आहे। जेव्हा आपल्या शरीराला प्रोटीन कमी पडतात तेव्हा आपल्याला सारखी भूक लागते आणि पोट भरून खाल्ल्यानंतर सुद्धा परत परत खाऊशी वाटतं। एस्पेशली शुगर क्रेविंग म्हणजे गोड खाण्याची जर इच्छा होत असेल आणि हाय कॅलरीज फूड खाण्याची इच्छा होत असेल तर हे प्रोटीन कमी असण्याचं लक्षण असू शकतं। आपल्या शरीरामध्ये सूज राहते, एस्पेशली पायाच्या जे घोटा आहे तिकडे किंवा डोळ्याखाली किंवा ओटीपोटावर आपल्याला सूज येते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते। वारंवार आपल्याला आजारांना सामोरे जावं लागतं, एस्पेशली ज्यांना वारंवार सर्दी खोकला येत असेल, ज्यांची छाती भरत असेल तर त्यांना प्रोटीनची कमतरता असू शकते। मूड स्विंग होणे, चिडचिड होणे, कॉन्सन्ट्रेशन न होणे, अभ्यासामध्ये लक्ष न लागणे, पटकन निर्णय घेता न येणे, हे सुद्धा प्रोटीन डेफिशियन्सीचे सिम्पटम आहे। खूप लहान वयामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण साठलेलं असेल तर हे सुद्धा प्रोटीन डेफिशियन्सीचं लक्षण आहे। मित्रांनो, आपल्याला जे प्रोटीन लागतं ते आहाराच्या अनेक पदार्थांमध्ये आहे, मुख्यत्वे मांसाहारांमध्ये आणि शाकाहारी पदार्थांमध्ये आहे। जेव्हा आपण प्रोटीन बोलतो तेव्हा आपल्या नजरेसमोर एग्स येतात। एग्समध्ये जवळजवळ सगळ्याच प्रकारचे अमायनो ऍसिड्स आहे, म्हणजे ती कंप्लीट प्रोटीन आहे। पण बऱ्याच वेळ एग हे बरेच लोक खात नाही, काहींना पचत नाही, अपचन होतं, काहींना ॲलर्जी असते एगची, तर काहींना वास सहन होत नाही आणि हल्ली जे एग्स खातात त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की एग हे प्युअर फॉर्ममध्ये मिळत नाही
नाही, ऑर्गॅनिक मिळत नाही, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स ऍड असतात, म्हणून त्यांना एग खाऊशी वाटत नाही। बाकीचे जे नॉनव्हेज पदार्थ जर आपण विचार केला ते सुद्धा हल्ली ॲडल्टर्ड असतात आणि सतत नॉनव्हेज जर खाण्यात आलं तर त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं, तर शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतो आणि मग हृदयरोग, किडनीचे आजार किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस सारखे रक्तवाहिन्यांच्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं। शिवाय ते पचायला पण जड असतं, सगळ्यांनाच ते डायजेस्ट होत नाही, त्याच्याने पोट फुगल्यासारखं होतं, इंडायजेशन होतं। शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचं प्रमाण मांसाहारपेक्षा थोडं कमी असतं, पण ते पचायला हलकी असतात, म्हणून आपली जी पचन संस्था असते त्याला पटकन ॲब्सॉर्ब करते आणि आपल्या शरीराला ते पटकन लागू पडतं। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर्स असतात, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी असतो, त्याच्याबरोबर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स मिळतं, मिनरल्स मिळतात, विटामिन्स मिळतात, ते पचायला हलके असतात आणि ऑफकोर्स इझिली अवेलेबल असतात आणि स्वस्त असतात। सो तुम्हाला प्रोटीनसाठी कोणत्याही महागड्या प्रोटीन सप्लिमेंटची गरज नाहीये। तुम्ही शाकाहारी असू द्या, मांसाहारी असू द्या, तुम्ही या 5 पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि बघा तुम्हाला अंड्यांपेक्षा आणि नॉनव्हेज फूडपेक्षा सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही प्रोटीन मिळवू शकता। तर हे 5 पदार्थ कोण? पहिला पदार्थ आहे चणे, काळे चणे असू द्या, छोले असू द्या किंवा भाजलेले चणे असू द्या, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं। हे चणे जर तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी तुम्ही ते उकडून जर खाल्ले रिकाम्या पोटी, त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाका, टोमॅटो टाका, कोथिंबीर टाका, लिंबू पिळा आणि छान तुम्ही ते सलाडच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता। तर तुम्हाला 1 बाउल जर तुम्ही चणा घेतला तर तुम्हाला 2 अंड्या एवढं प्रोटीन मिळणार आहे। त्याच ते जे भाजण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्याचे जे मिनरल्स, न्यूट्रिशन्स ते इंटॅक्ट राहतात, तसंच राहतं आणि ते तुम्ही स्नॅक्समध्ये किंवा ज्यांना दुपारच्या वेळेला काहीतरी मंचिंग करायची सवय असते तर कुरकुरे वगैरे किंवा असे तत्सम पदार्थ न खाता तुम्ही हे चणे घेऊ शकता। हे जे भाजलेले चणे असतात त्याची जर पूड केली तर त्याला सत्तू म्हणतात आणि हे सत्तू असतं हे खूप छान, तुम्ही त्याचं ड्रिंक घेऊ शकता। उन्हाळ्यामध्ये जे बॉडी बिल्डर्स आहे, जिममध्ये जातात, हे या सत्तूच्या पावडरचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतात। तुम्ही बेसन म्हणजे जे चना असतो त्याची आपण डाळ दळून आणून त्याचं जे बेसन पीठ तयार करतो तर त्याच्यातून तुम्ही वेगळे पदार्थ घेऊ शकता। स्पेशली तुम्ही जर त्याचं धिरडे करू शकता किंवा तुम्ही जे सत्तूचं पीठ आहे त्याचं तुम्ही स्टफिंग करून तुम्ही त्याचे पराठे करू शकता। असं वेगळ्या प्रकारे तुम्ही चना किंवा हरभरे हे तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करा, तर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळणार। दुसरा पदार्थ आहे उडीद डाळ। उडीद डाळ पचायला थोडी जड असते पण ते प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे। हे उडदाची डाळ असू द्या किंवा राजमा किंवा अख्खा मसूर किंवा बाकीच्या तुरीची डाळ, अशा सगळ्या डाळीमध्ये आपल्याला प्रोटीन मिळतं। तेव्हा अशी आपल्याला डाळी घेताना काळजी घ्यायची की एकतर व्यवस्थित शिजवून घ्यायची, त्याला हिंग, सुंठ पावडर किंवा तुम्ही सेंधव मीठ आणि तडका करून तुम्ही ही डाळी घेतल्या तर ते तुम्हाला पचायला हलके होणार आहे आणि शक्य तर या डाळी तुम्ही सारीसकट घ्यायचे, म्हणजे त्याचं फायबर कंटेंट वाढतं आणि मग आपल्याला पोट साफ राहतं, बद्धकोष्ठताचा त्रास होत नाही आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी झाल्यामुळे डायबिटीसच्या पेशंटला सुद्धा याचा फायदा होतो। तिसरी गोष्ट आहे दूध। अंड्यानंतर दूध हा एकमेव कंप्लीट प्रोटीन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अमायनो ऍसिड्स इन्क्लूड असतात। दूध हे फक्त प्रोटीनचा सोर्स नाहीये, तर मी तुम्हाला जसं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते विटामिन B12चा स्रोत आहे। त्याच्यामध्ये असलेल्या ट्रिप्टोफॅनमुळे आपल्याला शांत झोप लागते। ज्यांना मसल मास वाढवायचे, ज्यांना मसल ग्रोथ करायचं आहे, ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची, त्यांनी काय करायचं, 1 ग्लास दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 अख्खा बनाना, पिकलेलं केळं टाकून द्यायचं, त्याच्यामध्ये सत्तू पावडर म्हणजे जे भाजलेला चनाची जी पावडर असते ते तुम्ही ऍड करा आणि खूप छान शेक तयार होतं। तुम्हाला अजून गोड लागत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही खारीक पूड टाकून आणि हे शेक जर तुम्ही 15 दिवस घेतलं तर तुमचे मसल बिल्ड होऊ शकतात। असेच ज्यांना दूध पचत नसेल तर ते दही घेऊ शकतात। दह्या आणि दुधामध्ये सेम प्रोटीन असतं। मग तुम्ही दुधामधून बनवलेले जे दुग्धजन्य पदार्थ आहे, प्रोटीन हे रिच सोर्स आहे। कॉटेज पनीर बेस्ट,
तुम्ही योगर्ट घ्या, पनीर घ्या. ज्यांना दुग्धजन्य पदार्थ पचत नसेल तर त्यांनी सोया प्रोटीन, सोया मिल्क, टोफू पनीर हे सुद्धा घ्यायला हरकत नाही. इट्स अ बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं एक महत्त्वाचं सोर्स आणि जे इझिली अवेलेबल आहे ते म्हणजे शेंगदाणे. मित्रांनो, ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम, मधू, अक्रोडमध्ये प्रोटीन्स असतात, पण ते सगळ्यांनाच परवडणार असं नाही. पण तेवढंच, पण त्याच्यापेक्षाही जास्त जर प्रोटीन मिळत असेल तर ते शेंगदाण्यामधून. आणि म्हणून शेंगदाण्याला गरिबाची बदाम म्हणतात. तुम्ही जर मुठभर शेंगदाणे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला रोजच्या जे डेली तुमचे जे प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होऊ शकते. रात्री तुम्ही एक मुठभर शेंगदाणे भिजत घाला, सकाळी ते तुम्ही चावून खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी करून घेऊ शकता. त्यांना पीनट बटर खायचं असेल तर पीनट बटर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. मिक्सचरमध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि त्यांना ऑन ऑफ करून तुम्ही त्याची पातळ पेस्ट करा. जोपर्यंत त्याच्यावर एक क्रीमी लेअर किंवा त्याच्यामधून तेल सुटल्यासारखं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ते मिक्सचर ऑपरेट करा आणि मग तुमच्या घरच्या घरी पीनट बटर तयार झालं. हे पीनट बटर तुम्ही दिवसातून 2 चमचे मॅक्सिमम घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये असलेल्या तेलाला घाबरायचं कारण नाही, कारण ते गुड क्वालिटीचं कोलेस्ट्रॉल असतं. मग असा तेलाला घाबरायचं काहीच कारण नाहीये. शेंगदाणे तुम्ही मुठभर हरभऱ्याबरोबर तुम्ही शेंगदाणे भाजून तुमच्या इव्हनिंग स्नॅक्सला सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आता मी थोडक्यात पटकन रिवाइज करते. तुम्हाला जर शाकाहारी पदार्थांमधून प्रोटीन मिळवायचं असेल तर या 5 पदार्थांचा तुमच्या आहारांमध्ये समावेश करायलाच हवा. सर्वप्रथम चणे, हरभरे, दुसरी उडीद डाळ, मसूर डाळ आणि त्याच्यासारख्या सर्व डाळी आणि कडधान्य. पण डाळी आणि कडधान्य हे तुम्ही सालीसकट घ्यायचं आहे. तिसरा पदार्थ आहे दूध आणि दुधाचे पदार्थ, सोया अँड सोया प्रोडक्ट्स. त्याचबरोबर तुम्ही शेंगदाणे भरपूर प्रमाणामध्ये घेऊ शकतात. मुगाची डाळ ही पचायला खूप हलकी अशी असते, आजारी माणसांना सुद्धा ही पचते. मग तुम्ही स्प्राउट्सच्या फॉर्ममध्ये घ्या, सलाडच्या फॉर्ममध्ये घ्या, तुम्ही त्याचे आमटी करा, तुम्ही त्याचे डोसे करू शकता. या सांगितलेल्या पदार्थांव्यतिरिक्त तुम्हाला ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम, अक्रोड, त्याचबरोबर तीळ आहे, सूर्यफूल आहे, मगजबी आहे, अशा अनेक पदार्थातून तुम्हाला प्रोटीन्स मिळू शकतात. तर हे झालं प्रोटीनचं महत्त्व आणि असा छान छान माहिती बरोबर मी आपल्याला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.